बापरे बाप, एवढे बरे डान्सर, ते पण आपल्या इथं माहितच नव्हतं. तर राम राम मित्रांनो, मी तुमचा महेश चव्हाण. आज सकाळी विचार पडला घराच्या बाहेर निघावं की नाही, कारण थंडीची एवढी बेकार वाढली होती. पण चला आम्हाला थोडं फ्रीचं ऊन खाऊन यावं म्हणून निघलो घराच्या बाहेर थोडं फिरत फिरत. इथं आलो तर आमच्या गावातले सगळे लहान कलाकार नवीन कपडे घालून तयारच होते, कशासाठी माहित नव्हतं. मग त्यांना विचारलं तर सांगत होते. कुठे झाले पोरं? डान्स. कोणत्या शाळेत? पंचकृष्ण. कोणता डान्स आहे तो? शेतकरी. शेतकरी असा चष्मा लावून राहते का? मग अरे बाप, आताचे नवीन शेतकरी आता नाही का? स्टँडर्ड. दुबे तुमचा? तेलगू. आता या चिमुल्याकडून सगळी माहिती घेतली रे म्हणू लागली, आमचे डान्स बघायला यावंच लागते, नाच करते काय? मी म्हणलो तुम्ही हो पुढे, मी आल्याशिवाय राहतो काय? मग त्यांना पुढे पाडून मी पेटपूजा करून आलो त्यांच्या पंचकृष्ण शाळेमध्ये. इथं आलो ते बापरे बाप, काय लोकांची डान्स बघायला गर्दी. मग काय झालं ना, एकामागे एक सगळ्यांचे डान्स सुरू. हे सर्वोच्च मुखला डान्स एवढा भारी करू लागली की वाटलं मीच एखादं गाणं काढून यांना त्याच्यात घ्यावं. पण मग लगेच लक्षात आले की त्यासाठी पैसे पण पाहिजे, म्हणून लगेच निघलो कामाला. पण तेवढ्यात आपल्या व्लॉगवर मनापासून प्रेम करणारी माणसं भेटली, म्हणजे कृष्णा भाऊ आणि आपले लाडके फॉलोअर्स. मग लगेच त्यांना आणि आपल्या शिवडाबाईला बाय करून निघलो आम्ही आमच्या कामाकडच्या दिशेने. भेटूयात पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये, तोपर्यंत राम राम.